पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात भरणे, साखरोली आणि वाकवली मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामावरून आता राजकारण तापू लागलंय। रस्त्याच्या कामामध्ये अतिक्रमणे हटवली जात नसल्याचा आरोप करत खेड शहर भाजप आक्रमक झाली आहे। या मार्गाच्या रुंदीकरणासाठी तब्बल 138 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर असून 103 कोटी रुपयांचा निविदा खर्च असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र नगर परिषद हद्दीतील अतिक्रमणे कायम ठेवूनच रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्याची रुंदी कमी होत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला। यामुळे शहरात दररोज सकाळच्या वेळी 2 ते 3 तास वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे भाजपने म्हटले आहे। काही ठराविक लोकांना फायदा व्हावा म्हणून डेव्हलपमेंट प्लॅननुसार रस्ता रुंद केला जात नसल्याचाही आरोप करण्यात आला। दरम्यान सर्व अतिक्रमणे हटवून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी यांनी दिला आहे। खेड नगरपालिकेमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक निवेदन दिले की जो खेड दापोली रस्ता आहे त्याची आता रस्त्याचं काम चालू आहे, परंतु ह्या रस्त्याचं काम चालू असताना आत्तापर्यंत भरणे नाका ते अण्णाच्या पाऱ्या इथपर्यंत काम ते झालेलं आहे। पुढचा जो टप्पा आहे त्याच्यावर पावसाळ्याच्या आधी डांबरीकरण करून पॅच भरलेले आहेत, ते चांगलं आहे। परंतु खेड दापोली रस्त्यावर भरणे नाका ते सुर्वे इंजिनिअरिंगपर्यंत पूर्णतः सिमेंट कॉन्क्रिटीकरणचा रस्ता व्हावा आणि हा रस्ता होत असताना त्या रस्त्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत, अतिक्रमण आहे, अनाधिकृत बांधकाम आहेत, ती नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी त्वरित काढून घ्यावी व रस्ता रुंद करावा, जेणेकरून खेडमधील नागरिकांना, रहिवाशांना, प्रवाशांना हा रस्ता सोयीचा आणि चांगला मोठा रस्ता होईल, जेणेकरून वाहतुकीचा अडथळा होणार नाही। सकाळच्या सत्रामध्ये 2-2, 3-3 तास वाहतूक खोळंबलेली असते, त्यामुळे खूपच नागरिकांना याचा त्यांच्या कामावर जाण्यासाठी किंवा त्यांच्या वेळेमध्ये पोहोचण्यासाठी खूपच विलंब होतो आणि ह्याला कारणीभूत पूर्णतः हे अनाधिकृत बांधकाम आहे। आमचं पूर्णपणे एकच मागणी आहे की हे अनाधिकृत बांधकाम लवकरात लवकर तोडून त्या संबंधित ठेकेदाराला रस्ता मोकळा करून द्यावा, अन्यथा भारतीय जनता पार्टी याच्यावर उग्र आंदोलन छेडेल।